ब्रेकनंतर मोठी बातमी आहे। बातमी छत्तीसगडमध्ये समोर येते। छत्तीसगडमध्ये एक बातमी आपण नेमकी काय आहे पाहूया। छत्तीसगडमध्ये एक खासगी विमान कोसळलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। हे विमान कुठे होतं, कुठून जात होतं तर नारायणपूर मधल्या आरा पर्वतावर हे विमान कोसळल्याचं कळतंय। व्हिडिओमध्ये आपण काही वेळानं पाहू शकणार आहोत। आरा पर्वतावरनं धूर निघतोय आणि धूर निघताना हे विमान कशा प्रकारे कोसळलं, हा जो पर्वत दिसतोय दृश्यांमध्ये तो आहे आरा पर्वत आणि या आरा पर्वतांच्याच वादीमध्ये आता हे विमान कोसळलं आणि विमान कोसळता क्षणीच धुराचे लोट उसळलेत। या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत। विमान नेमकं कोणत्या कारणामुळे कोसळलं हे सांगता येत नाही, मात्र हे धुराचे लोट पाहून आपण पाहू शकतोय कशा प्रकारे मोठा अपघात झालेला आहे। आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, आपण पाहतोय की विमान कोसळलं आणि मोठा अपघात झाला। किती जीवितहानी झाली आहे, नेमक्या कोणत्या कारणामुळे हे विमान कोसळलंय, काय सांगता येत आहे? जर बघितलं आपण जशपूर मधील नारायणपूर क्षेत्रातली ही घटना आहे। एक खासगी विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। नारायणपूर क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे पर्वत रांगा आहेत त्यामध्ये हे विमान क्रॅश झाल्याची माहिती पुढे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्षदर्शी अनेक लोकांनी स्पष्ट केलं आहे की हे विमान खास करून जर बघितलं तर अतिशय जमिनीच्या जवळ उडताना पाहायला मिळतो आणि जेव्हा ते पर्वतरांगांच्या जवळ गेलं त्यावेळेस ते खास करून तिथे क्रॅश झाला आणि त्यानंतर त्या विमानाला एकदम आग लागली। त्यानंतर संपूर्ण विमान आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये पूर्ण धुवा पाहायला मिळाला आणि घटनास्थळी सध्या आता कलेक्टर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दाखल झालेले आहे, पोलीस अधीक्षक दाखल झालेले आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की हे खासगी विमान आहे। लवकरच या विमानामध्ये किती जण दगावले किंवा किती जण बचावले याची माहिती लवकरच पुढील। महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं हे जे व्हिडिओ जर बघितले आपण त्याची व्हिडिओ अतिशय धक्कादायक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामध्ये हे विमान हे जे खासगी विमान आहे त्याला आपण चार्टर्ड विमान असं संबोधतो, ते जमिनीच्या अतिशय जवळून जाताना पाहायला मिळालं आहे आणि त्यानंतर हे पर्वत रांगाच्या दरम्यान घटनाग्रस्त झाल्याची पाहायला मिळालं आणि सोबतच संपूर्ण परिसरामध्ये एकदम धुवा आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद प्रशांत, सविस्तर माहितीसाठी। आपण या पर्वतरांगात झालेला अपघात बघितला, हा नेमका कशामुळे झालाय हे अजून समजलेलं नाही, मात्र दुर्घटना मोठी आहे। इथे वेळ झाली एका विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।